गृहलक्ष्मीचं एक रूप आम्ही बघतो की जी घराघरामध्ये आहे. दिवाळीला मला असं वाटतं की दिवाळीला दर्शन म्हणून पाडव्याला पतीची ओवाळणी पत्नी करत असते ना, तर लक्ष्मी पूजनाला पतीने पत्नीची ओवाळणी करायला काय हरकत आहे? ती गृहलक्ष्मी आहे ना. आतापासून आपण करूया पुढे. ती गृहलक्ष्मी आहे. पतीच्या पावलावर पाऊल ठेवून ती अनुसरण करते, ती तिचं काम करत राहते ना निर्विकल्पपणे. पातिव्रत्य तिचं ती सांभाळत असते, ती गृहलक्ष्मी आहे. अलीकडे झालेल्या या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये आमच्या भारताचा एक जवान जे शहीद झाले, त्यांची पत्नी निकिता धौंडियाल असं त्यांचं नाव. त्यांनी एवढ्या कमी काळामध्ये पुलवामा अटॅकमध्ये पती निधन झाल्यानंतर निकिता धौंडियाल यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं, लेफ्टनंट झाल्या आणि त्या पतीच्या पदावर तिथे जाऊन आज पतीचं उर्वरित राहिलेलं कार्य मी पूर्ण करेन या एका ध्येयाने प्रेरित झालेली ही महिला आज आम्ही पाहतोय. आमच्या भारत देशाची मान अभिमानाने उंचावणारी अशी ही गृहलक्ष्मी मी म्हणेन निकिता धौंडियाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौभाग्यवती रमाई आंबेडकर शेणगोवऱ्यांचा संसार उभा केला, शेणगोवऱ्यां थापून संसार उभा केला आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी म्हणेन की संविधान लिहू शकले. ही गृहलक्ष्मी आहे. याचबरोबर मंदाताई आमटे असतील, प्रकाश आमट्यांच्या पत्नी साधनाताई आमटे असतील, या सगळ्यांनीच आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून अनुसरण केलं. मी म्हटलं तसं जसं यमुनामाई सावरकरांनी केलं. अनेक या सगळ्या गृहलक्ष्मीचे रूप आहेत. ही लक्ष्मीचं अधिष्ठान असलेलं भगवतीचं रूप आहे. मंदाताई आणि प्रकाश आमटे जर ते आदिवासी भागातून निघाले ना, तर प्रकाश वाटा पुस्तकावरचं पहिलंच वाक्य आहे की ते आदिवासी लोक त्यांना असं म्हणायचे की हे आमचे रामसीता आहेत, हे आमचे रामसीता आहेत. इतकं विलक्षण कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व. आणि म्हणून गृहलक्ष्मी कशी असावी, स्त्री कशी असावी, मर्यादेचा पदर तिच्याकडे कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगत असताना महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध व्याख्यात्या ज्या आत्ता काही कालापूर्वीच आपल्यातून निघून गेल्या, त्या अपर्णाताई रामतीर्थकर, मुलीने कसं असलं पाहिजे म्हणजे त्या तर म्हणायच्या, त्यांचं आवडीचं वाक्य म्हणजे माझ्या आवडीचं त्यांच्या व्याख्यानातलं वाक्य, त्या म्हणायच्या मुलगी कितीही मोठी झाली, ती भले डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, तरी सुद्धा भाकरी थापता आलीच पाहिजे म्हणायच्या. म्हणजे हे आम्हाला, हे स्त्रीला चूक. आणि हे कमीपणाचं लक्षण मुळीच नाहीये. स्त्री घर सांभाळते म्हणजे ते दुबळेपणाचं लक्षण आहे का? मुळीच नाही. पुरुषाच्या बरोबरीने उलट ती कामही करते आणि घरही उत्तम सांभाळतीये. या घराचा हा सगळा रथ, हे सगळं शिवधनुष्य ती पेलते, कारण तिच्याकडे निसर्गाने तेवढी क्षमता दिली आहे, तेवढी ताकद दिली आहे. देवीचं लक्ष्मी रूप जसं आहे ना, तसं देवीचं कांती रूप सुद्धा आज आपल्याला बघायचंय. तेज जिथे आहे, कांती जिथे आहे. मी मगाशी म्हटलं तसं कांती म्हणजे फक्त अंगकांती नाही ना, ते सौंदर्य उजळण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो, पण तेज किंवा कांती ज्याला म्हणता येईल ती बुद्धीची कांती आहे, नुसती शरीराची कांती नाही. देवीचं कांती रूप कुठे? बुद्धीची कांती आहे, भावनेची कांती आहे, विचारांचं तेज आहे, पराक्रमाचं तेज आहे. कांती म्हणजे तेज. आणि यापुढे जाऊन सांगू का, लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी अग्रलेख लिहावा, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत लेख ज्यावेळी लोकमान्यांच्या लेखणीतनं प्रकट व्हायचा ना, त्या लेखणीचं सुद्धा तेजच आहे, ती कांतीच आहे. आणि तिथे सुद्धा मला वाटतं भगवती आहे, त्या लेखणीमध्ये सुद्धा देवीचं कांती रूप आहे. यापुढे जाऊन आमचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, की ज्यांनी वयाच्या 14 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर घरातल्या देवी समोर उभे राहिले आणि देवी समोर प्रतिज्ञा घेतली, हे देवी, शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन. आणि याच वयामध्ये असं विलक्षण काव्य त्यांच्या लेखणीतनं निघालं. सावरकरांच्या लेखणीबद्दल तर मी काय बोलू. त्या लेखणीमध्ये सुद्धा देवीचं तेज आहे, देवीचं कांती स्वरूप आहे. या सावरकरांच्या लेखणीतून जी जी काव्य बाहेर निघाली ना, आज म्हणजे त्यातलं एक काव्य आता जे आपण ऐकणार आहे, ते काव्य जरी गायलं ना तरी अनेकांचा असा समज आहे की हे संस्कृत मध्ये आहे की काय, हे शुद्ध मराठीमध्ये आहे याचीही जाणीव बऱ्याच जणांना नाही. इतकं दर्जा त्या लेखणीचा, इतकं तेज त्या लेखणीचं. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदाची, स्वतंत्रते भगवती श्रीमती
राज्ञी तू त्यांची मरण ते जनन तुझवीन जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते 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 श्री महामंगले श्री वास्पदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 भारत माता की जय. स्वतंत्र देवतेला भगवतीचा दर्जा दिला. भगवती स्वरूपामध्येच तिची पूजा केली सावरकरांनी सुद्धा, स्वातंत्र्य देवतेची सुद्धा. हे आई तू कशी आहेस? हे अधम रक्त रंजिते, तू अधमांच्या रक्ताने रंजित होणारी आहेस. तू राक्षसांचा संहार करणारी आहेस. तू वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी आहेस आई. आणि म्हणून तिची पूजा शब्द सुमनांनी बांधली आहे सावरकरांनी या स्तोत्राच्या निमित्ताने. आणि हे स्तोत्रच आहे, स्वतंत्र देवतेचं स्तोत्र आहे. या कांती रूपाचं वर्णन करताना मला असं वाटतं की देवीचं हे कांती स्वरूप छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर, संभाजी राजांच्या नंतर सुद्धा, नवे राजाराम महाराजांच्या नंतर सुद्धा त्यांच्या पत्नी शिवस्नुषा ताराराणी ताराऊ महाराजांनी मराठी शाहीची तलवार अशी तळपती ठेवली. ते तेज, ते कांती देवीचं तिथेही मला दिसलं की देवीचं कांती स्वरूप ताराऊ राणींच्या तलवारीला मिळालं. आणि ते तेज पुढची 7 वर्ष मराठी शाहीचं साम्राज्य ताराऊ राणींनी सांभाळलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही कांती, या देवीच्या कांती रूपाची, तेज रूपाची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तुळजाभवानीची करुणा भाकली. आणि काय वर्णन केलंय, काय कशा पद्धतीने तिची आराधना केली, कशा पद्धतीने तिचं नामस्मरण केलं, तेव्हा कृपा झाली भवानीची आणि राजांना भवानी तलवार मिळाली ना. ते देवीचं कांती रूप आहे, ते तेज रूप आहे, पराक्रमाचं तेज आहे. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. शंभासुर प्राण संहारिणी. दे अंबिके दे शारदे असं वरदान मागितलं. मज अस्त्र दे मज शस्त्र दे, संहारण्या या दैत्यभूमी निर्दाळण्या सामर्थ्य दे. दे अंबिके दे चंडिके. हे देवीचं कांती स्वरूप आमच्या समोर आम्हाला दिसलं. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे त्या जीवनांचं दर्शन होतं. स्वामीजी म्हणायचे तारुणाईचे 3 तकार स्वामीजींनी तरुण पिढीला सांगितलेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. देवीच्या या लक्ष्मी स्वरूपाबरोबर, देवीच्या या कांती स्वरूपाबरोबर देवीचं असं शक्ती स्वरूप महाराष्ट्राने नवे भारत देशाने इतिहासात अनुभवलंय. ते म्हणजे शिव आणि शक्ती. शिवशक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत म्हणून आपण आपल्या देवतेचं स्वरूप अर्धनारी नटेश्वर असं त्या रूपामध्ये देवाची पूजा करतो ना. की या महिषासुर नावाचा दैत्य ज्यावेळी उन्मत्त झाला, सगळ्या
लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला, साधू संतांना यज्ञ कार्यासाठी हवीरभाग मिळेना, पृथ्वीला या दैत्याचा या पापाचा भार व्हायला लागला आणि ही आमची पृथ्वी माता गोरूप धारण केलं आणि ब्रह्मदेवांकडे गेली. नवरात्रीच्या या देवीचा अवतरण कशासाठी आहे, का आहे, कशामुळे आहे ते जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर ही पृथ्वी माता, ही भूमाता गोरूप धारण करून ब्रह्मदेवांकडे आली आहे आणि ब्रह्मदेवांसमोर गारहाणं घातलंय. का तर सृष्टीचे रचयिता ते आहेत ना, निर्मितीचं काम करणाऱ्या ब्रह्मदेवांना सांगते की हा महिषासूर उन्मत्त झालाय, याचा भार आता पापांचा सहन होत नाही, लवकर काहीतरी करा. ब्रह्मदेवांनी विष्णूंना घेऊन थेट भगवान शिवांच्या समोर सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि या तीनही देवतांचं तेज एकत्र झालं आणि देवी आईला म्हणजे पार्वतीला, आदिशक्तीला सगळ्यांनी गारहाणं घातलं की याचा निपात आता तू कर. म्हणून या देवी पार्वतीने अशी अट घातली की मी हे काम एकटीने नाही करणार, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, आमचे समर्थ सांगतात ना, सगळ्यांनी मिळून हे काम करायचं. कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे भगवंतांचं काम आहे. देवीचा अवतार या निमित्ताने का झाला? अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, महिषासुर स्वर्गाचा स्वामी जाहला, महिषासुर स्वर्गाचा स्वामी जाहला, अवनीवरी आज महाप्रलय. देववीर ऋषी मुनीचे दुःख भोगिते, देववीर ऋषी मुनीचे दुःख भोगिते, तुमच्या विण आभा नाही गती, तुमच्या विण आभा नाही गती, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला. सगळ्या देवतांनी तिच्याकडे गारहाणं घालावं आणि मग या तीन देवतांची तेज एकत्रित झालं आणि अशी ती या तीनही देवतांच्या शक्ती म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी आणि देवी आदिशक्ती पार्वती माता म्हणजेच महाकाली, या तीन रूपांचं सम्मिलीकरण झालं, ते तेज एकत्र आलं आणि या तीनही देवतांच्या शक्तींचे दोन हात आणि हिचे स्वतःचे 2 हात, तीनही देवतांचे 2 हात, असं मिळून 8 भुजांची ही अष्टदुर्गा सज्ज झाली, कटिबद्ध झाली. आणि या प्रसंगामध्ये साग मदनी सानी धमग मग सा सज्ज झाली अस्त्रशस्त्र. या प्रसंगामध्ये देवीची स्तुती तर सगळ्या देवतांनी गायलीच, पण अनेक देवतांनी तिला या युद्धासाठी काही भेट वस्तू दिल्या, शस्त्र दिली. विष्णूंनी स्वतःचं चक्र देवीला प्रदान केलं, भगवान शिवांनी त्यांचं त्रिशूल तिच्याकडे दिलं, इंद्रानी स्वतःचं वज्र देवीला दिलेलं आहे. या प्रसंगामध्ये सप्तशतीमध्ये असा उल्लेख आहे की इंद्रानी देवीला सुरापात्र सुद्धा दिलंय, कारण रक्त बघायचंय. रक्त बघायचं नाही नुसतं, तर रक्त बीजाचा विध्वंस करताना, नाश करताना या महाकालीनी शेवटच्या 3 दिवसामध्ये रक्तबीजाला मारलेला आहे. नवरात्रीच्या या 3 दिवसामध्ये कौशिकी हा अवतार धारण केला, पूर्ण काळ्या रंगाची देवी झाली आहे. रक्तबीजाला मारत असताना वर्णन आहे की रक्तबीजाला मारताना त्याच्यावर प्रहार केला की त्याच्या शरीरातून निघणारा रक्ताचा थेंब ना थेंब जमिनीवर पडला की असे कितीतरी रक्तबीज पुन्हा तयार व्हायचे. म्हणून या देवीनी असं अकराळ विक्राळ रौद्र रूप या प्रसंगात धारण केलं आणि त्या रक्तबीजाचं रक्त जमिनीवर सांडू न देण्याची जबाबदारी, खबरदारी घेतली. ते रक्त प्राशन केलं. म्हणून आपली ती दक्षिणेश्वरची काली माता, स्वामीजींना सुद्धा जी ज्ञान देते, वैराग्य देते, भक्ती देते, ती काली माता. काय तिचं वर्णन आहे? दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी, दुर्गे भवानी. दुर्गे भवानी
करणी दुःख हरण दुर्गती नाशनी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. कशी आहे जगदंबा? हात खड्ग त्रिशूलधार हात खड्ग त्रिशूलधार हात खड्ग त्रिशूलधार. हात खड्ग त्रिशूलधार गले सोहे रुंडमाल गले सोहे रुंडमाल असुर संहारी जगजननी दुर्गे भवानी भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. दया करू माता नित सुख करणी दुःख हरणी दुर्गती नाशनी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. या देवीचं हे रूप सर्व देवतांनी पाहिलं. या 9 दिवसांमध्ये शुंभ निशुंभ म्हणजे मद मत्सर असूया अहंकाराचं प्रतीक असलेले हे सगळे राक्षस आणि आमच्यामध्ये सुद्धा हे राक्षस आहेत बरं. त्यांचा जर निपात आम्हाला करायचा असेल तर देवी उपासना महत्वाची. त्या भगवतीची आराधना आम्हाला करावी लागेल. ही देवी यासाठी तिचा उपासनेचा त्या नवरात्रीचा जागर हृदयात आधी आम्हाला करावा लागेल आणि यासाठी आम्हाला आमच्या जवळची आत्मशक्ती प्रज्वलित करावी लागेल जागी करावी लागेल. मी म्हटलं ना 3ही देवतांच्या त्या शक्ती एकत्र आल्या म्हणून नवरात्रीच्या 3 दिवसांमध्ये पहिले 3 दिवस महासरस्वतीच्या रूपामध्ये देवी आहे. पुढचे 3 दिवस म्हणजे मधले 3 दिवस ही महालक्ष्मी या स्वरूपामध्ये तिची पूजा आहे आणि शेवटचे 3 दिवस महाकाली या रूपामध्ये तिची आम्ही आराधना करतो. मग ही महालक्ष्मी जी आहे ना ती कशी आहे? महासरस्वती कशी आहे? आपण लक्ष्मी स्वरूप बघितलं, विद्यालक्ष्मी हेही तिचं स्वरूप पाहिलं. शक्ती रूपाचं वर्णन करताना आमच्या सगळ्या संतांनी सांगितलं की भक्ती करत असताना भक्तीला शक्तीची जोड आम्हाला द्यावी लागेल. भक्ती शक्ती संगम आमच्या भागवत धर्म संप्रदायामध्ये आम्हाला दिसून येतो. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं की शक्तीची आराधना आम्हाला करावी लागेल. वेळ प्रसंगी दुर्जनांचा नाश करण्याकरता रौद्रावतार धारण करावं लागेल. समजा तुम्ही देवपूजेला बसलाय आणि देव्हाऱ्यावरती एखादा विंचू जर येऊन बसला तर महाराज म्हणतात विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास पण वेळ आली तर कठीण वज्रास भेदू ऐसे. ही शक्ती स्वरूपिणीची ताकद आहे आणि ही तिची कृपा मिळवण्याचा हा जो मार्ग आहे की शक्तीची उपासना आम्हाला करावी लागेल. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा असं सांगितलंय शक्तीने मिळती राज्ये. राज्य ग्रहण करायचे मिळवायचे ना तर शक्तीशिवाय. म्हणून समर्थांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडे क्षात्र तेजाचं स्फुल्लिंग चेतवलं. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जय जय रघुवीर समर्थ या मंत्राची गर्जना दुमदुमत राहिली. एवढंच नाही शक्ती स्वरूपाची आराधना देवीच्या भगवतीच्या शक्ती रूपाची आराधना करण्याकरता समर्थांनी बलोपासनाच जगासमोर मांडली. फक्त शरीराची शक्ती का हो याकरता म्हणजे शारीरिक शक्ती अपेक्षित आहेच आहे त्याकरता व्यायामशाळा बांधल्या. मारुतीरायांची मंदिरं उभी केली. तिथे बलोपासनेचं महत्त्व मुलांना पटवून द्यावं. व्यायामाचं महत्त्व सूर्य नमस्कार क्रमाक्रमाने नारायणाचा दास दासाचा स्वामी स्वामींचा समर्थ झालेला हा लोकोत्तर युगोत्तर महापुरुष असलेले हे संत समर्थ झाले आणि महाराष्ट्राला एक नवा महाराष्ट्र धर्म समर्थांनी या प्रसंगामध्ये दिला आपल्या पूर्ण जीवनामध्ये. म्हणून समर्थांनी शक्तीची उपासना याकरता सामर्थ्याची उपासना असा शब्द वापरलाय.
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने शारीरिक बल आहेच, शरीराचं बळ मिळवायचंच आहे. आरोग्य संपन्न, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती आरोग्य लक्ष्मी आहे आमच्याकडे असलेली, तिला सांभाळायचंय, तिची आराधना करायचीच आहे. पण या शरीराची, या आरोग्याची काळजी घेत असताना त्याच्या आतमध्ये जे असलेलं चैतन्य आहे, त्याच्या आतमध्ये असलेलं जे मन नावाचं 11वं इंद्रिय आहे, त्याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल. आणि त्या मनाची शक्ती काय आहे हे समजावून घ्यावं लागेल. फक्त शरीराची शक्ती नाही, योग्य बळकट आणि बलदंड स्नायूंचे संन्यासी मला द्या. स्वामीजींचं वाक्य आहे, मला बळकट आणि पोलादी स्नायू असलेले संन्यासी द्या, तर मी भारतामध्ये नवजागरण घडवून आणीन. अशी मागणी स्वामीजींनी केली होती जगातल्या, भारतातल्या युवकांकडे. म्हणून ते युवकांचा स्फूर्तिनिर्झर ठरले. पण या शारीरिक शक्ती बरोबरच ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती, म्हणून नवरात्रीच्या या 3 दिवसांमध्ये, पहिल्या 3 दिवसामध्ये त्या महासरस्वतीचं रूप, तिच्याकडची ज्ञानशक्ती आमच्याकडे आली पाहिजे, महालक्ष्मीच्या रूपाकडची इच्छाशक्ती आमच्याकडे आली पाहिजे, आणि महाकालीच्या या स्वरूपाच्या भक्तीमुळे आमच्याकडे क्रियाशक्ती आली पाहिजे. ज्ञान कुठलं हो? कुठलं ज्ञान? व्यवहाराचं ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित नाही. मी कोण आहे हे जे आत्मज्ञान ज्याला म्हणतो ना आपण, ते ज्ञान आम्हाला व्हावं याकरता स्वामीजींनी सुद्धा रामकृष्णांकडे गाऱ्हाणं घातलं. आणि एक दिवस प्रपंचाच्या कटकटी घेऊन ज्यावेळी स्वामीजी रामकृष्णांकडे गेले, त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी सांगावं की तुला नोकरी हवी आहे, तुला प्रपंच तुझा सांभाळायचा आहे ना, तूच जा आणि देवीला मागणं. म्हणून दक्षिणेश्वरच्या त्या काली मातेसमोर स्वामीजी ज्यावेळी उभे राहिले ना, त्यावेळी जे मागायचं होतं ते विसरले. मागायला आले होते प्रपंचातलं सुख, घरची कटकट संपू दे, नोकरी लागू दे, असलं मागणं मागायला आलेले स्वामीजी तिथं विसरले आणि देवी समोर उभे राहिले. आई ज्ञान दे, भक्ती दे आणि वैराग्य दे. माघारी आले, लक्षात आलं मी मागायचं होतं ते मागितलंच नाही, मी विसरून गेलो. गुरुदेव, मला जे मागायचं होतं ते विसरलो म्हणाले, मी वेगळंच काहीतरी मागून आलो. ठाकूरजी म्हणाले, रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा पुन्हा जा आणि पुन्हा माझ्या आईला बोल, माझी आई खूप दयाळू आहे, ती तुला देईल, तुला जे हवं तेच देईल, जा परत माग. दुसऱ्यांदाही तेच घडलं, आई ज्ञान दे, आई भक्ती दे आणि वैराग्य दे. तिसऱ्यांदाही तेच घडलं. परमेश्वर आपल्यासाठी योग्य काय तेच देत असतो बरं, आपल्याला हवं ते बऱ्याचदा नाही मिळत. स्वामीजी उभे राहिले या जगदंबे समोर. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, विविध तापांची करावया झाडणी, विविध तापांची करावया झाडणी. भक्ता लागी तू भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. द्वैत सांडूनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, देहरहित वारीसी जाईन. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. क्या बात है बाबा. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र. करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्र, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्र. जाणून सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्र, दुर्धर संसार संसार सोडीन कृपात्र. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. क्या बात. आता साजणी झाले मी निसंग, आता साजणी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा तोडियला संग, विकल्प नवऱ्याचा तोडियला संग. काम क्रोध हे धाडियले माग, काम क्रोध हे धाडियले माग. झाला मोकळा मार्ग सुरंग, आईचा
जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापांची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन जगदंबा माता की जय. ज्ञान भक्ती आणि वैराग्याचं दान देणारी ही जगदंबा आहे. इच्छाशक्ती तिची उपासना करत असताना ज्याला मराठीत विल पॉवर आपण म्हणतो, असं सांगितलं की लवकर कळतं आणि सोपं. विल पॉवर म्हटलं की आम्हाला लवकर कळेल, पण इच्छाशक्ती म्हणजे काय हे फार थोडंसं अवघड काहीतरी आहे असावं असं वाटेल. म्हणून अंतःकरणातली ती जी शक्ती आहे ना तिला जागं करावं लागेल. कारण मी सांगितल्याप्रमाणे एक जरी नकार आमच्या जीवनात आला ना तर आमच्या आयुष्यातली असलेली ऊर्जा ती संपवून टाकण्याचं काम करतो. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रचंड इच्छाशक्तीची जर आमच्यावर, त्या देवीच्या शक्ती स्वरूपाची जर आमच्यावर कृपा असेल, ती इच्छा जर आमच्या अंतःकरणातली प्रबळ असेल ना तर आम्ही शून्यातनं विश्व घडवण्याची ताकद भगवती आम्हाला देते. अगदी अलीकडचं उदाहरण 2011 साली जिचा रेल्वे अपघात झाला आणि तो अपघात इतका भयानक आणि भीषण होता, पण इच्छाशक्ती काय करू शकते. अरुणिमा सिन्हा नाव त्या मुलीचं, 26 वर्षाची पोर होती, 26 वर्षाचं वय आहे तिचं. या मुलीनी म्हणजे ती व्हॉलीबॉल चॅम्पियन, खरं तर खेळामध्ये प्रवीण असलेली ती मुलगी निघालेली आहे प्रवासामध्ये रेल्वेत बसून. जनरल डबा होता आणि त्या डब्यामध्ये मध्यरात्रीच्या वेळी, रात्रीच्या प्रसंगी काही चोर शिरलेत, काही गुंड शिरलेत आणि तिला तिच्या गळ्यामध्ये असलेली सोन्याची साखळी त्यांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण खेळाडू वृत्ती होती तिची, तिने नकार दिला. पण 4-5 जण होते, त्यामुळे या चौघांनी सुद्धा तिला पकडलं आणि चालत्या रेल्वेतनं बाहेर ढकलून दिलं. ही अरुणिमा ज्यावेळी रेल्वेतनं बाहेर फेकली गेली ना, समोरने एक दुसरी ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरनं धावत होती आणि अरुणिमा तिचाच प्रसंग सांगते, तिचाच अनुभव ती स्वतः कथन करते की मी अशी बाहेर फेकली गेले, समोरून एक धावती ट्रेन होती, त्या ट्रेनला मी थडकले आणि मध्ये पडले. दोन्ही ट्रेन आपापल्या ट्रॅकवरनं निघून गेल्या होत्या, पण ही अरुणिमा अशी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली. कितीतरी वेळ झाला, संवेदनाच नष्ट झाल्या होत्या, बुद्धी काम देते की नाही कळत नव्हतं, डोळ्यांना दिसायला कमी यायला लागलं आणि नंतर काही वेळाने उठण्याचा प्रयत्न करते, आरोळ्या ठोकते, आकांत करते, कुणाला मदतीचा धावा करते, पण रात्रीची वेळ कुणीच नाही शेजारी. तो अपघात झाल्या क्षणापासून पूर्ण रात्रभर 7 तास ती 26 वर्षाची पोर त्या रेल्वे ट्रॅकवर पडलेली आहे. दोन्ही पाय, कळालं दुसरी ट्रेन पायावरनं गेलेली आहे. एक पाय पूर्ण तुटलेला आहे, दुसरा पाय असा लुळा, जीन्स घातलेली होती तिने, त्या जीन्स मधून असा तो लोंबकळत होता आणि रक्ताचं अक्षरशः थारोळं साचलेलं आहे. वेदनेच्या सुद्धा पलीकडे गेलेली तिची मानसिकता. सगळ्यांचा धावा करतीये, पण 7 तास त्या रेल्वेच्या ट्रॅकवरती ती तशीच पडून राहिलेली आहे. आणि या क्षणाला अरुणिमा तिचा अनुभव ती कथन करते ना, ती सांगते की थोड्या वेळाने असं मी बघतीये म्हणाली तर तिथे उंदीर बरेचसे आलेले दिसले आणि माझ्या तुटलेल्या पायाचे लचके तोडत होते. हे सगळं ती डोळ्यांनी पाहते पण उठू शकत नाही, उठताच येत नाही. पाठीच्या मणक्याचे सुद्धा काही भाग दुखावले गेले होते, मेंदू बधीर झाला होता. आणि अशा वेळी सकाळ झाली आणि मग तिथल्या लोकांनी तिला शहरातल्या दवाखान्यात नेलं, तिथं योग्य ती ट्रीटमेंट झाली. त्यानंतर कळालं की ही खेळाडू आहे, मग तिच्यावर योग्य तो उपचार झाला. पण एक पाय गमवावा लागला, तो खोटा आर्टिफिशियल तो पाय बसवावा लागला, दुसऱ्या पायामध्ये रॉड घालावा लागला. आणि ही मुलगी ज्यावेळी आता बरी होतीये, 2011 साली झालेला हा अपघात, 2013 साल उजाडलं, पण या 2 वर्षामध्ये तिला खेळाडू असलेलं अंतःकरण, शक्ती स्वरूपिणी, इच्छाशक्ती प्रबळ देवीचं स्वरूप. आणि अशा वेळी तिच्यावर वृत्तपत्रातनं काही मथळे यायला लागले किंवा काही मेसेजेस फिरायला लागले की हिने बहुतेक आत्महत्या केली असावी, की हिला बहुतेक घरातून काहीतरी विरोध असावा, पण असं काहीच नव्हतं. आणि हा नकार तिला सहन होत नव्हता. आपल्याबाबत आपण इतके दुर्दम्य महत्वाकांक्षी असून सुद्धा जर समाज असा विचार करत असेल ना तर बस
आता हे चॅलेंज, आता हे आव्हान स्वीकारायचं तिने ठरवलं. आणि 2013 साली म्हणजे नुकतीच ती जखम भरून येते. एक पाय तर पूर्णपणे खोटा आहे, दुसरा पाय तो रॉड घातलेला आहे, अजून जखमा पूर्ण भरलेल्या नाहीयेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या अरुणिमानी निश्चय बांधला, इच्छाशक्ती मनातली प्रबळ केली. आणि मनाचा जर निश्चय झाला तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही, ते तिने सिद्ध करून दाखवलं. तिच्या कर्तृत्वातनं जगातलं सगळ्यात मोठं शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. आणि उंच ठिकाणी जाऊन जगाला ओरडून सांगते की मनाची ताकद गमवू नका. शरीर जरी विकलांग झालं ना, शरीराची ताकद जरी संपली तरी तुमच्या मनाची ताकद जर खंबीर असेल, मनसंयम मनशक्ती जर प्रबळ असेल ना, तर तुम्हाला परमेश्वर भगवती साथ देतेच देते. एवढा प्रकारचा पराक्रम करणारी ती अरुणिमा देवीचं इच्छाशक्तीचं स्वरूप आहे. आणि ही इच्छा प्रबल झाली ना की ती इच्छा क्रियाशक्तीकडे जाते. इच्छा मनात असून उपयोग नाही, अमुक करीन तमुक करीन असं नाही. असे खूप लोक आहेत, या देशात क्रांती झाली पाहिजे असं पारापारावर बसून पत्ते कुटणारे लोक आज समाजात बरेच आहेत. वर्तमान पेपर वाचल्यानंतर तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करणारे लोक बरेच आहेत, असंख्य आहेत. पण झालं पाहिजे नव्हे, माझ्यापासून मी सुरुवात करतो ना. ही इच्छाशक्ती त्या क्रियाशक्तीकडे वळली पाहिजे. त्या भगवतीची कृपा आमच्याकडे होईल तेव्हा हे घडेल, त्यासाठी तिची आराधना करूया. हे सगळी चरित्र आमच्या डोळ्यासमोर ठेवूया. आणि अशी ही शक्ती रूपिणी जगदंबा ज्यावेळी तयार होते, सजते सर्व अस्त्रशस्त्रांनी, त्यावेळी अजून एक देवीचं रूप आमच्या तुमच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांपुढे माना तुकवल्या, पण ही राणी रणचंडी होऊन त्यांच्या पुढे उभी राहिली. सगळीच प्रतिकूलता होती, नशिबामध्ये पुत्र सुख नाही, पती सोडून गेला, वैधव्य प्राप्त झालं, सत्ता पिपासू इंग्रजांनी तर नाकी नऊ आणलं होतं, संस्थान खालसा करण्याचं धोरण अवलंबलं. आणि अशा वेळी बऱ्याचशा संस्थानिकांनी, पुरुष संस्थानिकांनी तिथे माना टाकल्या, पण ही अशी रणचंडी होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली नव्हे, त्यांचा कर्दनकाळ होऊन उभी ठाकली. 22-23 वर्षाची ही कन्यका समरांगणामध्ये अशी जेव्हा लढायची ना, तेव्हा वाघिणी सारखी झेप घ्यायची, या बुरुजावरून त्या बुरुजावर, त्या तटावरून या तटावर. वाघिणीनं आरोळी ठोकावी तशी सैनिकांना गर्जना करून प्रोत्साहन द्यायची, चैतन्य शक्ती जागृत करायची. देवीचं हे शक्ती रूप आहे की ज्यावेळी संस्थान खालसा करण्याचं ठरवलं, लॉर्ड डलहौसी नावाचा इंग्रज अधिकारी, भारतातली अनेक संस्थानं खालसा झाली. इंग्रजांनी 16व्या शतकापासूनच इथे पाय रोवायला सुरुवात केली होती. मग इथे वखारी स्थापन करण्याच्या निमित्ताने आले आणि सुरत, मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या 4 ठिकाणी वखारी स्थापन झाल्या. त्यांच्या नियंत्रणासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि याच्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरता लॉर्ड डलहौसी आणि त्यांनी एक वेगळंच धोरण अवलंबलं. भारतामधली संस्थानं खालसा करायची, विलिनीकरण संस्थानांचं एक संस्थान इंग्रजांनी घशात घातलं. आणि याच वेळी या राणी लक्ष्मीबाईवर दैवानी असा काही जबरदस्त प्रहार केला होता की विवाह झाला. मोरोपंत तांब्यांची ही लेक भागीरथीबाई, आईचं नाव मनकर्णिका नाव, काशीमध्ये जन्म गंगेच्या घाटावरती. आणि ही मनू लहानाची मोठी झाली, विवाह झाला आपल्याहून दुप्पट वयाच्या माणसाशी, दुपटीनं मोठ्या असलेल्या माणसाशी, कारण ही अगदी 10 वर्षाची होती. गंगाधरपंत नेवाळकरांचं वय 32 वर्ष. 32 वर्षाच्या एका पती म्हणून त्याला निवडलं. नानासाहेब संतापले होते की मनू म्हणाले, अगं दुपटीहून मोठ्या असलेल्या मनुष्याशी तू विवाहाला तयार झालीस. त्या 10 वर्षाच्या कन्यकेचे उद्गार होते. ती म्हणाली, नाना अरे मी माझ्या व्यक्तिगत प्रपंच सुखासाठी नाही लग्न करत आहे, विवाह करत आहे. मला माझ्या भारत मातेचं दुःख दूर करायचंय. लहानपणापासून आपण जी स्वप्न रंगवत आलोय ना, ती आता साकार करून दाखवायची वेळ आली आहे नाना. अरे नाही काय म्हणतोस, हे बघ मला काही हत्तीवर झुलायचं नाही अंबारीत, मला छत्र चामर परिधान करून तिथे तो भोग नाही घ्यायचंय. पण लक्षात घे, या संस्थांची जर मी राणी झाले ना, झाशी संस्थांची, तर उद्या माझ्या दारामध्ये हत्ती असतील, तोफखाना असेल, घोडदळ असेल, पायदळ असेल, आणि या सगळ्यांच्या बळावर मी इंग्रजांना आव्हान देऊ शकेन. त्या लग्नाला होकार दिला, लग्न झालं, आली झाशी संस्थांमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी, म्हणून राणी लक्ष्मी असं तिचं नाव ठेवलं. खरं तर ती महाराष्ट्राची उत्तरेकडे गेली, बिजली म्हणायचे लोक तिला, बिजली बिजली, आणि अक्षरशः विजेप्रमाणे तळपायची. नशिबी पुत्रसुख नव्हतं, कारण पुत्र झाला होता पण 3 महिन्याचं अवघं लेकरू होतं. त्या चिमण्या पाखराला त्याचं ते प्रेत मांडीवर घेऊन आक्रंदन करत रडत होती, आपलं राणीपद विसरून. मूल गेल्यानंतर पतिदेव म्हणजे गंगाधर पंतांनी हाय खाल्ली आणि पुढच्या 2 वर्षात गंगाधर पंत गेले.
पुत्र गेला, पती गेला, ऐन 22व्या वर्षी वैधव्य, पुत्र सुख नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही राणी काय करेल हो? घरामध्ये जावं, महालक्ष्मी समोर, देवी समोर बसावं. हे आई, जन्म झाल्यापासून, लहानपणापासून जे स्वप्न आता उराशी बाळगले ना, ते मला साकार करण्याची संधी मिळालीये. सोबत कोणी नाहीये. तुझी साथ असू दे, तुझं वरदान असू दे, तुझे आशीर्वाद असू दे, तुझी कृपा असू दे, एवढं मागितलं. आणि मनसुबा ठरला, दत्तक विधान घ्यायचं, दत्तक पुत्र घ्यावा असा मनसुबा ठरला. आणि अर्ज केला कंपनी सरकारला. कारण झाशी संस्थान खालसा व्हायला नको, वारस नसलेली संस्थान खालसा होत होती ना, म्हणून दत्तक विधानासंबंधीचा अर्ज इंग्रज सरकारला केला आणि त्याचा निरोपाची वाट बघत राहिली. या दरबारामध्ये एक दिवस झाशीच्या राणीचा तो दरबार सजलेला होता. नागरिक हजर होते दरबारामध्ये. कंपनी सरकारचा वकील, त्याचं नाव होतं मेजर एलिस, हातामध्ये एक लखोटा घेऊन तो दरबारामध्ये हजर झाला. रामचंद्र रावांनी तो लखोटा घेतला. राणी आपल्या दत्तक पुत्र दामोदराला मांडीवर घेऊन बसलीये चिकाच्या पडद्याआड. आणि त्या एलिसनी लखोटा दिला रामचंद्र रावांकडे. उपस्थिताचं प्रत्येकाचं काळीच धडधड करतंय की काय लिहिलं असेल, काय निकाल असेल कंपनी सरकारचा. दत्तक विधान मंजूर असेल का? झाशी संस्थान खालसा तर नाही ना होणार. आणि या परिस्थितीमध्ये काय होईल? होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य. आशा की भव्य निराशा, प्रश्न हाची चिंताजन्य. ऐका या निर्णय आले पुरवासी ते सामान्य. सगळेजण आले होते निर्णय ऐकायला कंपनी सरकारचा. आणि या प्रसंगामध्ये रामचंद्र रावांनी लखोटा उघडला, मजकूर वाचला आणि त्या मजकुराचा आशय एकच होता, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. दरबारी जनांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सगळ्यांची मस्तकं सुन्न झाली आणि राणी चिकाच्या पडद्याआडनं गरजली, खामोश. तलवारीचा एक तलवार उपसली. तरदिशी तो पडदा फाडला आणि एका झेपेत मेजर एलिसला गाठलं. त्याच्या नरडीला तलवारीचं टोक लावलं आणि सांगितलं, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणीसी. खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणीसी. बोलली रेसिडेंट साशी, देणार नाही कोणाची. आवडती माझी झाशी, देणार नाही कोणाची. या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो. स्वातंत्र्य रक्षणासाठी रक्ताने किती दान आलो. स्वर्गाच्या दारावरती यत्कीर्ती लिहाया झालो. मी विधवा अबला ऐसी, अन्याय कथू कवणासी. असहाय्य पाहुनी मजसी, अन्याय असा का करता. झाशीवर माझी सत्ता, अन्याय असा का करता. झाशीवर माझी सत्ता, मेरी झाशी नहीं दूंगी. ही आरोळी, या वाघिणीची डरकाळी इंग्रज सरकारला हादरवणारी ठरली. यानंतर युद्ध झाल्या, लढाया झाल्या. यश अपयश आपल्या हातात नाही. पण मी असं म्हणते की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा पाया जर कोणी भक्कम केला असेल ना, तर तो या रणचंडीने, या देवीच्या शक्ती स्वरूपिणीने. या स्वातंत्र्य यज्ञामध्ये या सुगंधित पुष्पाची आहुती गेली. म्हणून आज या सगळ्या स्वरूपांची आठवण आम्ही का करायची? कारण या प्रत्येक रूपामध्ये देवीचं शक्ती स्वरूप आहे, देवीचं कांती स्वरूप आहे, लक्ष्मी स्वरूप आहे, तुष्टी स्वरूप आहे, पुष्टी स्वरूप आहे, दया स्वरूप आहे, मातृ स्वरूप आहे, भ्रांती स्वरूप आहे, लज्जा रूपेण संस्थिता, लज्जा स्वरूप आहे. या सगळ्या रूपांनी ती देवी चराचर सृष्टीमध्ये विराजमान आहे. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून तिची आराधना करताना या पंचदिवसीय कथामालेमध्ये या देवी सर्व भूतेषु, तिचं स्थान चराचर सृष्टीमध्ये कशा रूपाने आहे, कुणाकुणाच्या रूपामध्ये ती अंश रूपाने आहे. आणि या कर्तृत्ववान महिलांच्या थोड्या थोड्या चरित्राचा परामर्श घेत असताना माझ्या अल्पवाणीनुसार आणि अल्पकुवतीनुसार हा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व गुणीजन श्रोते आहात. मनापासून सर्वांच्या चरणी, आदिमाया आदिशक्तीच्या चरणी ही सगळी सेवा अर्पण करते. प्रबोधन भारती ही अत्यंत सुंदर आणि नावाजलेली असलेली संस्था. या संस्थेमार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला गेला, या संस्थेचे सर्वेसर्वा असलेले आदरणीय कीर्तनकार हरिभक्त परायण विश्वास बुवा कुलकर्णी बुवांना मनापासून द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आमच्या दोनही साथीदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते, त्यांना धन्यवाद देते. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी रुजू करते.
काही वेडवाकडं गेलं असेल बोलत असताना तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करते आणि या देवीच्या सर्व रूपांना वंदन करून या नवरात्रीचा हा जागर या ठिकाणी त्याला विराम देते. तो जागर आमच्या हृदयामध्ये चालूच राहणार आहे. बरं, कथा संपली म्हणून जागर नाही संपला. हृदयातली ती आत्मज्योत आता प्रज्वलित करायचीच आहे. ती आत्मशक्ती तेवत ठेवायचीच आहे. बस त्याकरता फक्त ती भगवतीची उपासना का, कशी आणि कशासाठी करायची हे समजावून घेऊया. या निमित्ताने झालेली सेवा पुन्हा एकदा भगवतीच्या चरणावर अर्पण करते. एकदा त्या शक्ती रूपाला वंदन करूया आणि थांबूया. या देवी सर्वभूतेषु, या देवी सर्वभूतेषु, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः, नमस्तस्यै नमो नमः, नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु, या देवी सर्वभूतेषु, या देवी सर्वभूतेषु. जगदंबा माता की जय. प्रबोधन भारती आगामी वर्षात असे अनेक रंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे. ते पाहण्यासाठी प्रबोधन भारती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. अशा कार्यक्रमांना आर्थिक सहकार्य करायचं असल्यास संपर्क करा 9762027779, 9762973973. कीर्तन प्रशिक्षण वर्ग, नारदीय आणि वारकरी कीर्तन तसेच कीर्तनोपयोगी संगीताचे प्रशिक्षण वर्ग प्रबोधन भारती संस्थेतर्फे यशस्वीपणे घेतले जात आहेत. यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. प्रबोधन भारती 9762 02 77 79, 9762 973 973. आई गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते, गिरिवरविंध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनुते. भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंब